भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्म साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ चिंची नागपूर या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची गट नंबर 3 कडमण्या परिसरातील सर्व सेवकांच्या सहकार्याने सुरू केलेली चर्चा बैठक बाबांचे सेवक किशोरभाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। तसेच आई वाराणसी उपस्थित आहेत, आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष सुधाकरजी वाडीभस्मे काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। या मार्गामध्ये सर्वच दुःखी येतात आणि सर्वच आम्ही सुद्धा ह्या मार्गात याच्या आधी सर्व दुःखीच होतो। या आपण त्याग करतो, त्याग झाल्यानंतर आपल्याला हवन मार्गदर्शक सांगते की हवन घडवायचे, पण हवन आधी आपल्याला मार्गदर्शक काही नियम देते की आपण हवन झाल्यानंतर आपल्या घरचे प्रसाद जेव्हा वितरण संपूर्ण संपत नाही तोपर्यंत आपण कुठलंच मासा सेवन करत नाही। तसाच एक अनुभव सांगते। एका गावात महिनेवारी हवन सुरू होते आणि हवनाला 1-2च सेवक राहायचे आणि सेवक राहत असल्यामुळे तो त्याचा नारळ वाचत होता। त्या सेवकीनबाईच्या मनात आला की हा नारळ कोणी खात नाही तर हा वाचून ठेवलं पाहिजे। तिनं असं करता करता ते नारळ डब्यात ठेवायची, असं करता करता घरी 7-8 हवन झाले आणि ते तिने डब्बा भरून ते नंतर कशातरी एक सण आला, पोळ्याच्या किंवा कशातरी सण आला, त्या सणामध्ये तिने त्या नारळाच्या किस करून सणारी काहीतरी करंज्या वगैरे भरल्या आणि ती त्या करंज्याच्या त्या कढईमध्ये टाकल्या तेलामध्ये। तसंच तेलात टाकत नाही का तिच्या अंगाची अंगार व्हायला लागली आणि ते असे काय झालं बा म्हणून ते अंगार व्हायला लागली आणि ती खाली बसून गेली। असं बघता बघता तिच्या अंगाला बारीक बारीक फोडे येऊ लागले। फोडे जसे आपण आधी अनेक पर्यंत होतो माता का काहीतरी आपण असं म्हणतो तसे फोडे येऊन लागले। मग ते तिनं तसंच ठेवलं आणि तसंच करता करता ते मार्गदर्शकाकडे गेली। मार्गदर्शक सांगितले बाई म्हणे तू असं कर, फोटोची आंघोळ वगैरे कर असे सांगितले, पण असं केलं तरीसुद्धा तिला आराम लागतच नव्हता। अलटून पलटून मार्गदर्शकाने तिला आपल्या बुद्धीनुसार कार्य दिले तरीसुद्धा आराम लागत नव्हता। शेवटी कार्यकर्ते काकाजी म्हणतात की बाई तुला कुठली तरी चूक केली आहे, म्हणूनच तू हे एवढे कार्य करते तरीसुद्धा तुला आराम लागत नाही। तरीसुद्धा त्या बाईच्या लक्षामध्ये चूक काय येत नव्हती। नंतर काही कालांतरानं तिच्या लक्षात आलं, काकाजी म्हणे मी जे नारळ वाचत होते की आपण ते नारळ मी त्याच्या किस करू नारळ जमा करून ठेवले आणि त्याच्या करंज्या मी भरत होते म्हणून तो तसं। तर काकाजी म्हणे हे तुला कोणी सांगितलं? जेव्हा आम्ही सांगितलं म्हणे तुला की जिथपर्यंत आपल्या घरी तुम्ही एवढे दिवस नारळ जमा केली म्हणे तर मटण वगैरे किती वेळा खाल्ली असेल म्हणे। हो काकाजी म्हणे हे म्हणे असं याच्यानंतर म्हणे आपल्या घरी आपण जेव्हा हवन घडवतो जोपर्यंत आपल्या घरचा प्रसाद पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत कुठल्याही सेवकांनी मांसाहार करू नये, अन्यथा आपण सुद्धा या चुकीचे पात्र बनू शकतो आणि चूक कुठले ना कुठले आपले सुद्धा परिवारावर दुःख येऊ शकतात। हेच सांगण्याचे माझे तात्पर्य होतं। माझा सुद्धा धंदा आहे, धंद्या पाण्यामध्ये कधी काय अडचणी येतच राहतात, पण परमेश्वर हा माझा धंदा आहे, छोटा धंदा आहे, धंद्याला चालवून घेणारे तुम्ही आज माझ्या परिवाराला, माझ्या मुलाला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला चर्चा बैठकीमध्ये भगवत कार्यामध्ये जाण्याची इच्छाशक्ती प्रदान करून घेणारे तुम्ही आज परमेश्वरा। कारण की माझी मुलगीसुद्धा खूप जिद्द करते काय गोष्टीमध्ये, ते सुद्धा ऐकत नाही, पण सध्या ती लहान आहे असो ते काही कालांतराने तिच्यामध्ये सुधारणा येईलच। परंतु आम्हाला भगवत कार्याविषयी गोडी नेहमी अशीच राहू द्या। एवढेच बोलून मी माझे दोन शब्द इथंच आपल्या वाणीला विराम देतो। माझ्या बोलण्याच्या चालण्यात वागण्यात या 15 दिवसामध्ये माझ्या हातून, माझ्या परिवाराच्या हातून धंद्या पाण्यामध्ये, लेनदेनमध्ये, व्यवहारामध्ये कुठल्याही प्रकारची चुका भुला झाल्या असतील त्याची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महान त्यागी बाबा जमदेवजीला क्षमा मागते, आई वाराणसी यायला क्षमा मागते, उपस्थित सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना क्षमा मागते। सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार।